हाय. आज मी बनवणार होते दाल खिचडी, पण माझ्याकडून चुकून झाली ही सिंपलवाली खिचडी. चला तर मग अशी चुकून झालेली सिंपलवाली खिचडीची रेसिपी तुमच्यासोबत शेअर करते. या. तर मी काय केलं, सगळ्यात आधी डाळ आणि तांदूळ हे सेपरेटली शिजवून घेतले होते मी मीठ न टाकता. त्यानंतर आता मी फोडणी देते आहे. सो फोडणीसाठी मी कढई गरम करायला ठेवली. कढईमध्ये 2 पळी तेल घातलं. तेल छान तापल्यानंतर त्यामध्ये मोहरी घातली. सो मोहरी छान तडतडली की मग त्यामध्ये जिरं घातलं आणि लसणाच्या 2 ते 3 पाकळ्या छान टेचून घेतल्या आणि त्यासुद्धा फोडणीला घातल्या. त्याचबरोबर मी 2 हिरव्या मिरच्या चिरून घेतलेल्या आहेत मोठ्या मोठ्या आणि त्याही घालून घेते फोडणीला. आता ही सगळी फोडणी छान चरचरीत अशी बसली की त्यामध्ये मी कांदा चिरून जो घेतला आहे बारीक, सो तो घालून घेते. मिरच्या याच्यासाठी घातल्या, मी तसंही लाल तिखट घालणारच आहे, पण मिरच्या थोडंसं जास्त तिखटपणा किंवा थोडंसं एक मिरचीचा फ्लेवर यावा म्हणून मी फोडणीला घातलेला आहे. पण लाल तिखट घातलं मी एवढ्यासाठी की थोडीशी मी फक्त दाल खिचडीच खाणार होते, तर मग थोडंसं तिखट असावं, जास्त मिळमिळत नाही खावंसं वाटते. सो त्यामुळे असं मिळमिळत व्हायला नको म्हणून मी लाल तिखट घातलं. अदरवाईज आपण दाल खिचडी प्लेनही करू शकतो विदाऊट लाल तिखट घालता. ज्याला तशी खायची सो ते तसं प्रिफर करतात. आता इथं कांदा घातलेला आहे मी, तो छान परतून घेते आणि कांदा ओला असल्यामुळे त्याला परतायला थोडा वेळ लागतो आहे आणि कांदा छान परतला गेला तर तो करकर लागत नाही. अदरवाईज तो करकर लागतो खाताना असा, त्यामुळे तो टेस्टी नाही लागत. सो छान असं परतवून घेते. आता त्यामध्ये थोडंसं मीठ घालते. तर आता मी डाळ आणि तांदूळ शिजताना मीठ हळद काहीच घातलं नव्हतं, प्लेन डाळ आणि तांदूळ शिजवून घेतलं आहे. सो त्या अंदाजाने आता मी इथं 2 चमचे डाळ तांदूळ किती आहे सो आणि फोडणी, सो या सगळ्या अंदाजाने मी मीठ घातले. 2 चमचे मला मीठ लागलं, सो ते घातलेलं आहे. आणि मीठ घातल्यानंतर लगेच कांदा छान परतला जातो ओला असला तरी. आता बघू शकता तुम्ही छान परतला गेला आहे. आता मी थोडीशी हळद घालते. फोडणीत हळद घालून ती छान परतून घ्यायची. आणि मी जसं सांगितलं की मी लाल तिखट घालणार आहे थोडंसं तिखट होण्यासाठी, तर लाल तिखट घातलेलं आहे मी 3 छोटे चमचे. आता तेही छान परतून घेते जेणेकरून मसाले छान शिजतील, परतले जातील. आता हे छान परतून घेतलं फुल गॅसवर मी. आता यामध्ये दाल खिचडी थोडीशी कन्सिस्टन्सी अशी थोडीशी पातळ असते ना, तर मग त्यासाठी मी यामध्ये थोडंसं पाणी ॲड केलं आहे. बिकॉज माझं जे डाळ आणि तांदूळ आहे सो ते एकदम ड्राय शिजलेलं आहे, त्यामध्ये जास्त असं पाणी नाही आहे. सो मी इथं पाणी घालून छान उकळवून घेते. 1च ग्लास पाणी घातलं आहे मी, जेणेकरून दाल खिचडीची थोडीशी कन्सिस्टन्सी थोडीशी पातळ होईल, जास्त असं घट्ट होणार नाही. बट आफ्टर ऑल ते घट्टच झालं, बट इट्स ओके. 1च ग्लास पाणी घातलं होतं. आता या पाण्याला उकळी आली आहे आणि आता त्यामध्ये मी डाळ आणि तांदूळ सेपरेटली जे शिजवून घेतलं होतं सो आता ते घालून घेते आणि छान परतवून घेते. मीठ वगैरे सगळं ऑलरेडी घातलेलं आहे, त्यामुळे आता फक्त डाळ आणि तांदूळ घालायचं आहे आणि छान परतवून घ्यायचं आहे. त्यानंतर 10 मिनटं ठेवायचं आहे. परतल्यानंतर त्याच्यावर झाकण ठेवायचं आहे, जेणेकरून मसाले, फोडणी आणि डाळ तांदूळ हे छान एकत्र मिक्स होऊन त्याला छान फ्लेवर येतो आणि आपली डाळ खिचडी रेडी होते. थोडंसं मेसी झालं माझ्याकडून, ॲक्च्युली खूप झालं ते डाळ तांदूळ जास्ती झालं माझ्याकडून, त्यामुळे सो आजची अशी थोडीशी फसलीच रेसिपी, पण टेस्टला खूप छान झाली आहे. मी टेस्ट केली, खूप छान झाली आहे टेस्टला. तर अशी वेगळ्या पद्धतीनं मी थोडंसं करणार होते आजची, बट ती एकदम म्हणजे दाल खिचडीच करणार होते, बट ती थोडीशी सिंपल खिचडी कसं करतो आपण सो ती तशीच झाली, जरी मी डाळ खिचडीचा प्रयत्न केला तरी. बट इट्स ओके, इट टेस्ट गुड. आता त्यामध्ये मी कोथिंबीर बारीक चिरून घेतलेली वरून घालून घेतलेली आहे आणि त्यावर झाकण ठेवून छान शिजवून घेतलेली आहे. चला तर मग आता ट्राय करते.
छान झाली. तर कशी वाटली रेसिपी कमेंट्समध्ये मला नक्की सांगा. व्हिडिओ आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि हो चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. बाय.